आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। कौटुंबिक भांडणातून पत्नीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। दक्षिण सोलापूरमध्ये घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेतले आहे। तसेच या प्रकरणाचा अधिक तपास सध्या सुरू आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की प्रेमविवाह केलेल्या पती पत्नीमध्ये झालेल्या किरकोळ वादातून पत्नीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना दक्षिण सोलापूर भागात घडली। धुळाप्पा नंदकुमार हेले असे मृत पतीचं नाव असून प्रगती हेले असे हत्या केलेल्या पत्नीचं नाव आहे। दक्षिण सोलापूर मधील तांदुळवाडी येथे ही भयंकर घटना घडली। धुळाप्पा आणि प्रगती यांचा 15 वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता। त्यांना एक 13 वर्षाची मुलगीही आहे। मृत धुळाप्पा हेले हे ट्रान्सपोर्ट मध्ये चालक म्हणून काम करत होते। मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वारंवार खटके उडत होते। गुरुवारी पती पत्नीमध्ये असाच टोकाचा वाद झाला। याच वादातून दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पत्नी प्रगतीने पतीच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार करून त्याचा निर्घृण खून केला। धक्कादायक बाब म्हणजे हत्येनंतर पत्नीने स्वतःच पोलिसांना याबाबतची माहिती दिली। माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला। तसेच पत्नी प्रगती हिलेलाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे। या हत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस अधिक तपास करतायत। प्रेमविवाहाचा हा भयंकर शेवट पाहून परिसरात एकच खळबळ उडाली। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे।